पूजा कुठे चालली? दाखवते, चला माझ्यासोबत. नुकत्याच झालेल्या महापौरांच्या सन्मानामध्ये आपले प्रथम महापौर वसई विरार महानगरपालिका राजीव यशवंत पाटील ह्यांनी एका फळाचं नाव घेतलेलं. त्यांनी म्हटलेलं की ते लिचीपेक्षाही गोड लागतं. हुंडा नावाचं जे फळ आहे ते मला वाटतं आपल्या गावात एक आहे आणि मधुकर नगर मध्ये आहे, 2-4 गावामध्येच आहे. पण ते लिचीपेक्षाही सुंदर सुमधुर असं फळ, म्हणजे ते का मोठं झालं नाही, पुढे आलं नाही मला माहिती नाहीये. आता ते हुंडा इकडे हुंड्याची झाडं आहेत का नाही मला माहिती नाही इकडे नांदगाव मध्ये आता. पण हुंडा खाण्यासाठी झाडावर स्वतःला चढायला लागायचं, स्वतः झाडावर चढून हुंडे खायला लागायचे. लेट मी शो यू की ते फळ कोणतं आहे. तरी माझा पोपट झालेला आहे. झाड आहे, ह्याला म्हणतात उंड्याचं झाड. आपण कोकणामध्ये सुरंगीची फुलं ज्याला म्हणतो, तर उत्तर कोकणामधील पालघर जिल्ह्यातील तारापूर तर्फे नांदगाव ह्या गावामध्ये हे झाडं पाहायला मिळतात. आणि एक्झॅक्ट माझ्या घराच्या पाठी आहे. आणि त्याला फुलं पण नाही आहेत आणि फळंही नाही आहेत. एक फळ दिसतंय पण त्यात आपल्याला दिसेल की ह्याची गॅरंटी थोडी मला कमी वाटते. निसर्गाचा आणखी एक चमत्कार. आणि तुम्हाला अबोली तर माहितीच असेल. अबोली तुम्ही पिवळ्या रंगाची पाहिली असेल, अबोली तुम्ही जांभळ्या रंगाची पाहिली असेल आणि अबोली रंगाची अबोली पाहिली असेल. बट तुम्ही कधी निळ्या रंगाची अबोली पाहिली आहे का? ही बघा, ही दिसतोय रंग तुम्हाला? येस, ब्ल्यू कलर. ही बघा, दिसतंय? येस, परफेक्ट. ही आहे निळ्या रंगाची अबोली. म्हणजे निसर्गाचा खलीत असा खजिना आहे ना, तो नांदगावमध्ये पाहायला मिळतो. तर जेव्हा नांदगावला व्हिजिट कराल ना, तेव्हा फक्त समुद्र नाही तर हे हिडन स्पॉट सुद्धा बघायला या. नक्कीच मी तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात. आपण हे सगळे हिडन स्पॉट्स तुम्हाला दाखवू शकतो. समुद्र गरजतोय आणि वाऱ्याचा छान असा झाडांच्या पानांचा सुळसुळाट सुटलाय. आणि मी उंड्याची फळं शोधत होते ॲक्च्युली, आणि तिथं मी चहा घेऊन बसले आणि विचार केला की कोकण त्यांच्या व्यवसायाला किती प्राधान्य देतं ना. कोकणातील माणूस कशी प्राधान्य देतात, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीला प्राधान्य देतात. त्यांचं कोकम असू दे किंवा त्यांचा फणस असू दे, त्यांचा आंबा असू दे. पण आपण उत्तर कोकणीय म्हणून आपल्या वस्तूंना किंवा आपल्या लोकल फळझाडांना किंवा फुलझाडांना तितकं प्राधान्य देतोय का, हा एक प्रश्न आहेच. तर मला असं वाटतं की जे कोणी ॲग्रिकल्चर कृषीमध्ये जे लोक आहेत त्यांनी थोडंसं प्राधान्य घ्यावं आणि ह्या सुमधुर अशा लिचीपेक्षा चविष्ट असणाऱ्या फळाचं जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल किंवा आपण त्याच्यावर अभ्यास कसा करता येईल हे बघूयात. होप सो ही व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचेल जे कृषीमध्ये ज्यांचं ऑब्व्हियसली शिक्षण आहे आणि ज्यांना त्याविषयीची जास्तीत जास्त माहिती आहे. ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आमचं नांदगाव आहे ना, नांदगाव फक्त बीचसाठी फेमस नाही. आमच्या नांदगावमध्ये म्हणजे काय 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 आमच्या नांदगावमध्ये अशी फळं जी तुम्ही कधी पाहिली नसेल. तुम्हाला तरले म्हणून एक फळ असते तेही मी दाखवेन, पण त्याला एक सीझन असतो आणि मी त्या सीझनमध्ये नक्की दाखवेन. आणि मकर संक्रांतीला त्या सीझनला ते येतात. धन्यवाद, बाय बाय. भेटूयात नक्की पुढच्या व्लॉगमध्ये. पाहत राहा यूट्यूब चॅनल पूजा वाईब. टाटा.